नमस्कार. आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 12 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज येथे रविवारी राष्ट्रसेवा दलाचा जिल्हास्तरीय मेळावा. पूज्य स्थानिक गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त करण्यात आले आयोजन. साधना हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आयोजकांनी केले आवाहन. चंदगड तालुक्यातील हलकर्णी फाटा येथील घराला शॉर्ट सर्किटने आग. पहाटे 4 वाजता स्फोट होऊन लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. दौलत अथर्व आणि चंदगड नगरपंचायतच्या अग्निशामक दलाने तत्परता दाखवल्यानं टळलं अधिकचं नुकसान. सत्यशोधक हा सिनेमा टॅक्स फ्री करावा आणि शाळा महाविद्यालयात मोफत दाखवावा. गडिंग्लजमधील पुरोगामी विचार संघटनांची मागणी. प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या नावे असणारं निवेदन. चंदगड तालुक्यातील केरवडे गावच्या सरपंच कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश. आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम. गावच्या विकासाची धमक फक्त आमदार पाटील यांच्यात असल्याने घेतला निर्णय. आनंदामध्ये चुका शोधू नका, चुकांमध्ये आनंद शोधा. हसायदान थेंब वक्ते डॉक्टर संजय कळमकर यांचं प्रतिपादन. आजरा महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारितोषिक वितरण सोहळा थाटामाटात. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाच्या प्रगतीत डी किणीकर या शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा. प्राध्यापक PD पाटील उच्चस्तरीय अधिकारी बनलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. कोवाड इथं श्रीराम विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये गुणगौरव सोहळा आणि व्यायामशाळेचं करण्यात आलं उद्घाटन. हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये झालं महिला सक्षमीकरण शिबिर. जैन संघटना स्मार्ट गर्ल ट्रेनिंग प्रोग्राम कोल्हापूर आणि हलकर्णी भाग हायस्कूल यांच्या वतीनं करण्यात आलं आयोजन. 2 दिवसीय शिबिराचा बहुसंख्य विद्यार्थिनींनी घेतला लाभ.